तर फायनलच्या सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू टाकला गेला होता अमर कोकरे याच्याकडून, परंतु चेंडू हवेमध्ये, दोन क्षेत्ररक्षक, चेंडू खालती आणि काय कॅच. भरत अप्रतिम कॅच, मस्त कॅच पकडला भरतने. जर्सी नंबर 9 अश्विनची जर्सी नंबर आहे, नाही सॉरी माफ करा, जर्सी नंबर 2 आहे, सॉरी माफ करा. भरत शिंदे खूप चांगला झेल टिपला गेला. तर दूसरा चेंडू होता, सेकंड बॉल पे यहाँ पे विकेट चटकाई गई है. और स्कोर की यदि बात करें, किसी भी प्रकार का खाता खुला नहीं है, माफ करिए 1 रन आया है एक्स्ट्रा के फलस्वरूप में. व्यक्तिगत रूप में अभी तक कोई खाता खुला नहीं है. और बल्लेबाज यहाँ पे आप देख सकते हैं पारी का अंत होता हुआ. और नए बल्लेबाज यहाँ पे आप देख सकते हैं संग्राम, नॉन स्ट्राइकर एंड पे. बैट्समैन नेम, बैट्समैन नेम, बैट्समैन नेम सिद्धार्थ कृष्णात. कृष्णात. तर सामन्याला होते सुरुवात. आपण पाहतो की एक धाव फलकावरती आलेत. एक फलंदाज बाद जरूर झालाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो की अमर कोकरे वेगवान गोलंदाज, बेल्लारी संघाचा सर्वाधिक यशस्वी खेळाडूंच्या यादीमधील असलेला अजून एक प्रबळ दावेदार. एकीकडे जर पाहिलं तर राहुल असेल, त्याच्यानंतर जर पाहिले तर अमर. या दोन खेळाडूंनी आज पूर्णपणे दिवसभर प्रशंसा करणारी खेळाडी वृत्तीपणा दाखवलाय, खेळ दाखवलाय आणि त्याच्या जोरावरती हा संघ फायनलमध्ये मजल मारतोय. तर कोण असेल तो संघ जो पर्व दुसऱ्याचा विजयाचा हकदार ठरेल. यावेळेस ब्लॉक हॉलचा मारा, चांगला चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडूंचा मारा केला जातोय, ज्यामुळे की काय राजदीप सारखा आक्रमक फलंदाज पूर्णपणे शांत आहे. राजदीपला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. इथून जर का राजदीपला सूर गवसला तर होत्याचं नव्हतं होऊ शकतं. परंतु अमर देखील तेवढाच विस्फोटक गोलंदाज आहे आणि आपल्या अनुभवाचा वापर या मॅच मध्ये कसा करणार. यावेळेस खराब चेंडू, पंचांचा इशारा येतोय. अजून एक अवंतर चेंडू येतोय. बघा, तुम्हाला तुमच्या लाईन आणि लेन वरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. मायकल होल्डिंग, गायकवाड साहेब, वेस्ट इंडिजचा गोलंदाज, ज्याने आपल्या आयुष्यामध्ये कधीच वाईड बॉल टाकला नाही. 157 अधिक षटकं त्यांनी टाकले पण कधीच वाईड बॉल टाकला नाही. तर नक्कीच काही असे गोलंदाज आहेत त्यांच्याकडून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं भेटतं. लाईन आणि लेन खूप गरजेचे क्रिकेटमध्ये. यावेळी चेंडू आतमध्ये येतोय, वेगवान मारा केला जातोय गुडलँड स्पॉट वरून. कोकरे काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त गोलंदाजी. ज्या राजदीपने आज दिवसभर अक्षरशः आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून असा खेळ दाखवला होता की प्रत्येक खेळाडू त्याच्या प्रेमामध्ये पडला होता. आणि असा राजदीप आता मात्र पूर्णपणे शांत आहे. कधी कधी असं म्हणलं जातं की वादळापूर्वी शांतता असते, वादळा येण्यापूर्वी थोडीशी शांतता असते आणि जशी वादळाची लगबग होत चालू होते ना, त्यावेळेला मात्र मैदानाच्या चौफेर त्याचे तडाखे बसतात. तर बघूया ते तडाखे बसणार का, राजदीप नावचं वादळ काम करणार का. हा चांगला चेंडू होता, हा वेगवान मारा होता, हा तिकट मारा होता. आता फलंदाजाच्या पायामध्ये घुंगरू बांधलेत आणि अक्षरशः नाचण्यासाठी भाग पाडलाय की काय. फलंदाज प्रयत्न करतोय सातत्याने, परंतु ते प्रयत्न मात्र फोल ठरतायत. कौतुक 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 करावं तेवढं कमी या गोलंदाज अक्षय कोकरे याचं. हा चेंडू खराब, आमंतर चेंडू होतोय. बघा गायकवाड साहेब, एकंदरीत जर पाहिले तर आपल्या या सर्व युवकांकडे खेळ खूप चांगला आहे, खूप चांगले ते खेळ खेळतात. परंतु मला एक गोष्ट थोडीशी जातीने सांगू वाटते, ती म्हणजे आपले जे बॉलर्स आहेत ते लाईनवरती कॉन्सन्ट्रेट करत नाही. कारण भरपूर वाईट पाहिले आज दिवसभर. हे होणं कुठेतरी कमी करावं लागेल, कारण की येणाऱ्या भविष्यामध्ये इथून आपल्याला चांगले चांगले खेळाडू द्यायचे जे टेनिस पटलावरती आपल्या गावाचं नाव, आपल्या समाजाचं नाव, आपल्या विभागाचं नाव रोशन करतील. हा चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडू येतोय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डचा विचार केला तर 4 धावा फलकावरती आलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फायनलचा सामना, मेगा फायनलचा सामना, अंतिम सामना, स्वप्नपूर्ती करणारा सामना, 4 रन स्वप्नपूर्ती करणारा सामना आपल्या समोर साकारला जातोय. अर्थातच मराठा दावणगिरी प्रीमियर लीग सीझन 2 आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, त्याचबरोबर सर्व आमच्या स्पॉन्सर्सचं मी मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतो. विकास साहेब असतील, MBR साहेबांचं तर खूप खूप आभार व्यक्त करावं लागेल, कारण की दानशूर व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. असं म्हणलं जातं देण्यासाठी खूप काही आपल्याकडे, परंतु देण्याची दानत ही खूप कमी लोकांकडे असते. असं म्हणलं जातं देणाऱ्याने देतच जावे आणि घेणाऱ्याने देणाऱ्याचे एक दिवस हातच काढून घ्यावे, असं हे व्यक्तिमत्व. अर्थात आपले MBR साहेब
आज मात्र आपल्यालाच लाभले गेले त्या स्पर्धेच्या माध्यमातून. कौतुक करावं तेवढं त्यांचं कमी आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचं सहकार्याची भावना लाभली जाईल ना त्या वेळेला युवकांमध्ये एक वेगळी प्रेरणा भेटेल, युवकांमध्ये एक वेगळा ऊर्जा भेटेल, युवकांमध्ये एक वेगळा जल्लोष लाभेल आणि ज्यामुळे हे युवक पुन्हा एकदा एकत्रित येतील, संघटित होतील आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवतील. ही शाश्वती आज ही स्पर्धा देते. त्याचबरोबर अर्जुन साहेब असतील यांचं देखील आपण खूप खूप आभार व्यक्त करूया. ढगे साहेब यांचा देखील आपण खूप खूप आभार व्यक्त करूया. त्यांनी देखील खूप मोठं मोलाचं सहकार्य दिलं या स्पर्धेसाठी. तर नक्कीच आज खिल्लारे साहेबांचा वाढदिवस आहे आणि आज वाढदिवस हा जोशामध्ये झालाच पाहिजे, याच्यात तीळ मात्र शंका नाहीये. तर नक्कीच 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 मूर्ती लहानपण कीर्तिमान असे आमचे खिल्लारे साहेब आहेत. एक हसता खेळता चेहरा, कुठलाही प्रश्न असू द्या, संकट किती मोठा असू द्या, एक स्माइल आणि समोरचा टाईट, असं हे व्यक्तिमत्व. तर नक्कीच त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. तर आयटम ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू हवेमध्ये असणारे क्षेत्ररक्षक चेंडू खालती. मोठा झेल होता हा झेल नव्हता, ही मॅच होती. बघा राजदीप सारख्या खेळाडूला अशा प्रकारे संधी द्याल तर मी तर असं म्हणेल जखमी शेर पुन्हा एकदा मैदानात येईल. बघा राजदीपचा कॅच सुटलाय आणि असं म्हणलं जातं जखमी शेर खूप हवी असतो. तर बघूयात हा शेर कशा प्रकारे कामगिरी करेल. मैदानावरची सध्याची स्थिती आपण पाहतो की थोडीशी अडखळलेली दिसते, धावसंख्या स्थिरावलेली दिसते. 6 धावफलकावरती आलेल्या दुसऱ्या षटक हे प्रगतीपथावरती आहे. धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता, खूप बाहेरचा चेंडू होता. चेंडू लपेटण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल वाईड शॉटमॅनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरीची संधी आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा अतिशय वेगाने कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्डवरती आपण पाहतोय की 8 धावा अंकित केल्या गेल्या आहेत. 5 षटकांची ही लढत असणार आहे आणि या 5 षटकाच्या लढतीमध्ये किमान अपेक्षा असेल 60 ते 70 धावा जर का झाल्या तर मात्र बेल्लारी संघासमोर एक आव्हानात्मक आव्हान असू शकतं. कारण की बेल्लारी संघाची जे फलंदाजी करतायत ना मित्रांनो, त्याला रोखणं कदाचित हे खूप मोठं अवघड काम असेल. हा चांगला चेंडू होता. बेळगाव संघ आज इम्प्रेसिव्ह खेळ दाखवतोय, डॉमिनेट करतायत, प्रत्येक वेळेला विरोधकांना डॉमिनेट करतात. विशेष कौतुक करावं लागेल, ती पहिली मॅच अजून देखील डोळ्यासमोर उभी राहते. 16 चेंडू आणि 48 धावा, काय बॅटिंग केली होती. युनायटेड संघाविरुद्ध तो सामना झाला होता आणि तो सामना त्यांनी जिंकला होता आणि तिथून पाहिलं तर या संघाने पाठी वळून पाहिलं नाहीये आणि पूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम काम करतो. यावेळेस पहा गती परिवर्तन ओळखलं, खूप धीम्या गतीने चेंडू टाकला होता आणि याचा नीटचा समाचार घेतलाय आणि चेंडूला मात्र धाडलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि नक्कीच सांगतायत की हो या 6 धावा आहेत. चांगला खेळ, खूप चांगला खेळ मैदानावरती. नक्कीच या स्पर्धेसाठी जे आमचे साथी स्कोरर मित्र लाभलेत, गुणलेखक लाभलेत, अर्थात व्यंकटेश एम यांचा देखील खूप खूप आभार. त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये राकेश आणि सिद्धेश यांचा देखील आपण खूप खूप आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर क्रिकेट कोच अली खान सर यांचा देखील आपण खूप खूप आभार व्यक्त करूयात कारण की त्यांनी देखील खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी दिलंय. दोन ओव्हर 14. चौदा 14 रन. 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त आणि 14 धाव फलकावरती आलेले आहेत. तर पुन्हा एकदा अमर याच्यावरती विश्वास दर्शवला गेलाय. अमरने पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं गेलं होतं, राजदीपला शांत ठेवलं होतं, परंतु राजदीपला जास्त का शांत ठेवणं ही कदाचित अवघड गोष्ट असू शकते. अजून एक खराब चेंडू. सातत्याने अवांतर चेंडू भरपूर आलेत आज दिवसभरामध्ये. जेवढे षटकार चौकार नाही पाहिले त्याहून अधिक अवांतर चेंडू पाहायला मिळालेत. तर अवांतर चेंडूने धावफलकावरती अजून 1 ने भर पडते. स्कोर जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. राईट ओव्हर द विकेट. ऑन साइडला तटवण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता. अखोटाप्याचा चेंडू निश्चित स्वरूपाने होता. बॅटचा कदाचित स्टिकरवरती चेंडू लागतोय, ऑन साइडला जाईल तोपर्यंत एकच धाव भेटते. सिंगल्स डबल्सवरती कॉन्सन्ट्रेट केलं जाते, परंतु सिंगल डबल्सने जास्त काय फरक पडणार नाही कारण की ज्या मेरिटवरती फलंदाजी करणं बेळगाव संघाला आवडायची आहे ती आवड जर का त्यांना
गवसली गेली पुन्हा एकदा तर मोठ्यातली मोठी धावसंख्या देखील तटपुंजी वाटेल. खोलवर पद्धतीचा चेंडू खणून काढलाय चेंडूला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरीची संधी. हो हो तू तू नाना मै आणि शेवटच्या क्षणी आपण पाहतोय की फलंदाज मात्र सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये. राजदीप मित्रांनो, ज्या बॅट्समन कडून खूप साऱ्या अपेक्षा वर्षवल्या जातात बेल्लारी संघासाठी, तो फलंदाज थोडासा शांत आहे मैदानावरती. याच्या मागचं कारण शोधावं लागेल. गोलंदाजी ज्या प्रकारे चालली, टिचून मारा केला जातोय, मेरिटवरती गोलंदाजी केली जाते, सटीक लाईन आणि लेनवरती कॉन्सन्ट्रेट केला जातोय आणि यामुळे की काय राजदीप शांत आहेत. परंतु ज्या वेळेस चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक चेंडू खालती जजमेंट घेत आहेत आणि अजून एक झेल सुटतोय आणि 2 धावा देखील भेटत आहेत. सलगचं दुसरं जीवनदान. बघा, कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस पकडणं खूप महत्वाचं आहे. एक एक कॅचेचं महत्व काय ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट पातळीवरती भरपूर सारी उदाहरणे तुमच्या देण्यासाठी. अक्षय राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पहा कॅच सोडला आणि परिणाम पहा काय पाहायला मिळतंय. षटकार आलाय. षटकार येतोय आणि षटकाराच्या बरोबरीने आता आपण पाहतोय की बेल्लारी संघाच्या कक्षामध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण. भरपूर वेळानंतर टाळ्या वाजल्यात तिकडं. तर षटकार येतोय आणि षटकाराच्या बरोबरीने आपण पाहतोय धावसंख्येवरती गती मात्र आता भेटली जाते. अजून एक मोठा फटका. बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार. चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आणि अजून एक झेल सुटला. बघा काय होतंय मैदानावरती. 1-2 आता तिसरी कॅच सुटते. राजदीप आज वेगळंच लग घेऊन आलाय मैदानावरती. आज त्याचे चॅम्प वेगळेच आहेत, आज त्याचे सितारे मजबूत आहेत आणि याचा फायदा तो उचलणार का. सलग तिसरा झेल त्याचा सुटतोय आणि स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर जाऊन पोहोचतोय 26. शेवटचा चेंडू अद्याप देखील येणं बाकी आहे. अक्षय कोकरे ऑन मार्क राईट ओव्हर द विकेट. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत. ब्लॉकलचा मारा. खोलवर पद्धतीचा चेंडू. एकच धाव भेटते. दुसरीची संधी निर्माण झाली होती परंतु नकारात्मक कॉल राजदीप याच्या माध्यमातून. 27 रन. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 9.00च्या सरासरीने धावफलकावरती धावा एकटवण्याचा जो प्रयत्न केला जातोय हा प्रयत्न आता तरी यशस्वी झालाय. परंतु बेळगाव मित्रांनो, या संघासमोर जर का तुम्हाला एक आव्हानात्मक आव्हान उभं करायचं असेल तर ते म्हणजे 50+ या फिर 60+. 50 धावा तरी करणं बंधनकारक असेल आणि आता सध्याची स्थिती आपण पाहतोय की स्कोर कार्डवरती 27 धावा आल्यात. 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि कदाचित या 12 चेंडूंमध्ये जर का 25 ते 30 धावा आल्या तर मात्र एक चांगला स्कोर उभा राहू शकतो फायटिंग करण्यासाठी. बघत राजदीप मैदानावरती आहेत आणि आता मात्र जे गोलंदाज वापरले जाणार त्याच्यामध्ये एक गोलंदाज ऑप्शनल असणार याच्यात मात्र शंका नाहीये. राहुल कदम अर्थातच स्कोर 27. बेळगाव संघाचा वंडर बॉय मैदानावरती आलाय. बेळगाव संघाचा तारणार मैदानावरती आलाय ज्याचं नाव आहे राहुल कदम. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये ज्या खेळाडूने एक अप्रतिम खेळ दाखवला आणि प्रत्येक प्रेक्षकाला भुरळ घातली असा राहुल मात्र मैदानावरती आलाय. होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता ज्याच्या मनगटामध्ये आहे असा राहुल मात्र मैदानावरती आलाय. काय खेळ दाखवला आज दिवसभर. तर राहुल कदम गोलंदाजी मार्कवरती तर आलेले आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन येतील. पंचांच्या उजव्या इष्टीकडून लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. तर प्लीज चला प्लीज विनंती असेल स्पीड अप करा. एवढा वेळ नाहीये मित्रांनो. तर नक्कीच पुत्तूर संघाचा इथे मात्र सन्मान केला जातोय. तर नक्कीच पुत्तूर संघ ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल नक्कीच त्यांचा आभार व्यक्त केला जाते. तर नक्कीच मित्रांनो, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, तुम्ही तुमचं सहकार्य दर्शवलं याबद्दल नक्कीच तुमचं खूप खूप आभार. येणाऱ्या भविष्यामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करू, परंतु तुमचं सहकार्य लाभलं तर अजून काहीतरी अजून चांगलं करू ही मात्र तुम्हाला शाश्वती इथे मात्र सागर देत असताना आपल्या आयोजकांच्या माध्यमातून एक मुमेंटो दिला जातोय.
पार्टिसिपेट केलं होतं या स्पर्धेमध्ये. एक आठवण दिली जाते, गोड आठवण असेल ती म्हणजे आयोजकांच्या माध्यमातून. उमेश चव्हाण हुबळीचे कॅप्टन, 2 रन आताचे. उन्होंने 2 का इशारा दिया ऐसा कुछ तो. हुबळी संघाचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. हुबळी संघाचे कॅप्टन. +4 आहे का? 6 रन 2+4. हाँ वही बता. 2+4 डालने का ना वो. 2+4 ಫಸ್ಟ್ 2 ರನ್ ಸಾಕು, ಆಮೇಲೆ ಅದು +4 ರನ್ಸ್. 4 ಥ್ರೋ ಇದು ವೈಡ್, ಇದು ವೈಡ್. ಅಲ್ಲ ಬಾಯ್ ಟೂ ವೈಡ್. हम्पायर्स 1 मिनट रुकना है. थोड़ा स्कोर अपडेट कर रहे प्लीज. 1 मिनिट. पूछ ना दादा, त्यांना विचार ना पहिला बॉल पे राहुल कदम ಕೊಡು. 1 ಮಿನಿಟ್. ಅಂಪೈರ್ಸ್ ಆಗಲೇ ಬಾಲ್ ಮಾಡಿರಲ್ಲ 2+4 ಅದು 2+4. ಓಕೆ 6 ರನ್ ನಮಗೆ ಅವ್ರು ಬೇಕಾಗಿರೋದು 6 ರನ್ ಅಲ್ಲ, 6 ಹಾಕು. 6 ಹಾಕಿ और उसके बाद 2 वाइड 35 टोटल. 35 रन. तर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. राहुल कदम. यावेळेस आखोट्यावर चेंडू होता. चेंडूला मात्र स्लाइस केलंय, फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. गतीचा वापर केला गेलाय. चेंडूला टर्न गेला होता आणि त्या गती आणि प्लस टर्न बॅटीचा फेस ओपन केला. स्क्वेअर कट येतोय. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय आणि चौकाराच्या बरोबरीने आता बघा धाव फलकावरती गती वाढू लागलीये मित्रांनो. धाव फलकावरती गती येऊ लागलीये. 39 धावा आल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे गती धाव फलकावरती भेटू लागली आणि अशी जर का गती राहिली तर मात्र आपण पाहतोय की बेल्लारी संघ एक मजबूत पकड निर्माण करेल. इथे बघा नशिबाची साथ भेटते. वाईड +4. आत्ताच्या 5 धावा. 13 धावा एक्स्ट्रा मध्ये आल्यात. वाइड +4 ना. या ओव्हर मध्ये 13 धावा एक्स्ट्रा मध्ये आल्यात. राहुल 27 धावा होत्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र 4थं षटक प्रगतीपथावरती आहेत. फक्त 2 चेंडू झालेत आणि 44 धावा झाल्यात. काय चाललंय मैदानावरती? धावा येत नाहीत, धावा दिल्या जात आहेत. आता मात्र निर्धाव चेंडू येतोय. कदाचित बेळगाव संघाला जास्त मोठं टार्गेट पाहिजे म्हणून की काय बेळगाव संघ धावा इथे खर्च करतोय की काय असं म्हणावं लागेल. राहुल पुन्हा एकदा सज्ज. धीम्या गतीचा चेंडू टाकला होता. चेंडू मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खालती येत आहेत. जजमेंट केल्या जाते परंतु शेवटच्या क्षणी चेंडू मात्र भूमीवरती लँड होतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीची संधी आणि वेगाने 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा येत नव्हत्या आणि या 4थ्या षटकामध्ये बघा काय झालं, पूर्णपणे दिशा बदलली आहे. सामन्यामध्ये आपण पाहतोय की आता पकड निर्माण झाली बेल्लारी संघाची. इथून जर पाहिले तर 46 धावा धावफलकावरती आल्यात आणि एकंदरीत पाहिले तर 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि या 8 चेंडूंमध्ये किमान 15 धावा, किमान 15 सामन्यावरला कलाटणी भेटेल. निर्धाव चेंडू येतोय. लास्ट बॉल 1 to go. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. शेवटचा चेंडू येणं अद्याप देखील बाकी आहे. 46 रन ऑन स्कोर कार्ड. 19 रन यहाँ पे आते हुए इस ओवर में 5 गेंदों में. काफी महंगे साबित होते हुए गेंदबाज.
फ्लाइटेड गेंद, इस बार डॉट गेंद आती हुई, बिंदी गेंद आती हुई। इसी के साथ 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ। 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर की यदि बात करें तो 46 रन ऑन स्कोर कार्ड, 1 विकेट के नुकसान पे। आप देख रहे दोस्तों मराठा दावणगिरी प्रीमियर लीग 2022 पर्व दूसरा। और आज अगर देखा जाए तो इस प्रतियोगिता का ये आखिरी दिन, पहला दिन, और ये आखिरी मुकाबला यहाँ पे चलता हुआ इस ऐतिहासिक मैदान के ऊपर, जहां पे आप देख रहे हैं दोस्तों बेल्लारी बनाम बेलगाम, ये दो टीम आप एक दूसरे के सामने यहाँ पे मुकाबला करती हुई जीत के लिए यहाँ पे कशमकश यहाँ पे प्रयत्न किए जा रहे हैं, लेकिन जीत का परचम कौन लहराएगा ये आने वाला वक्त बताएगा। पहला सत्र का खेल यहाँ पे चलता हुआ 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर की यदि बात करें तो 46 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अभी भी 1 ओवर का खेल आना बाकी है, 6 गेंदें अभी भी शेष है। यदि इन 6 गेंदों में कम से कम 10 रन आते हैं और यदि ज्यादा से ज्यादा 20 रन आते हैं तो एक अच्छा टारगेट सेट कर सकते हैं यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम। राजदीप दोस्तों ये बल्लेबाज अभी तक डटा हुआ है मैदान में, जिसके पास क्षमता है, ताकत है। इस टीम के ये बाहुबली है, लेकिन बाहुबली के बल्ले से अभी तक वो छक्के नहीं आए हैं। इस बार देखिए हल्की सी स्लॉट में मिली थी गेंद को खेल दिया सीधा ऑन साइड के क्षेत्र में। वाडी स्ट्रॉन्ग ऑन में जब तक गेंद जाएगी तब तक 1 रन कंप्लीट किया, दूसरी का मौका, और इसी के साथ 2 रन कंप्लीट होते हुए काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों के माध्यम से। दोनों भी बल्लेबाजों ने यहाँ पे जाना है, बड़े स्ट्रोक नहीं आ रहे तो यहाँ पे आपको सिंगल डबल्स के ऊपर भी कॉन्सेंट्रेट करना है। और यही रणनीति के साथ, यही मंशा के साथ आप देख सकते हैं बल्लेबाज राजदीप बल्लेबाजी कर रहे हैं। थोड़े से नाखुश निश्चित तौर से खुद से रहेंगे क्योंकि उनके बल्ले से वो स्ट्रोक नहीं आए हैं, लेकिन अभी भी 5 गेंदें शेष है। और यदि यहां से अगर 1-2 बड़ा स्ट्रोक आएगा तो मैच में एक रोमांच आ सकता है। अगली गेंद यहाँ पे गेंदबाज अक्षय गायकवाड़ की, ये अच्छी गेंद थी। तेज तर्रार गेंदबाजी यहाँ पे करते हुए, शोले दागते हुए अपने गेंदबाजी के माध्यम से बल्लेबाज राजदीप को पूरी तरह से शांत रखा गया है। लेकिन राजदीप बखूबी जानते अपनी ताकत को, अपनी क्षमताओं को। इस बार देखिए अच्छी गेंद निश्चित तौर से थी, लेकिन उससे भी बेहतरीन स्ट्रोक था। लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन को चीरती हुई गेंद सीधा यहाँ पे बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। इसी 4 रन के साथ 52 रन पूरे होते हुए अर्धशतक यहाँ पे पूरा होता हुआ 50 रन का मंजिल हासिल करते हुए टीम 52 रन ऑन स्कोर कार्ड। 3 गेंदें हो चुकी हैं, अभी भी 3 गेंदें आना शेष। 52 रन ऑन स्कोर कार्ड, 52 रन यहाँ पे बनते हुए अच्छी पार्टनरशिप यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों के माध्यम से। ये धीमे गति से डाली हुई गेंद थी, पूरी तरह से गिल्लियां बिखेरते हुए फर्नीचर डिस्ट्रॉय होता हुआ और बल्लेबाज राजदीप के पारिकांत होता हुआ। संग्राम न्यू बैट्समैन ऑन स्ट्राइक। 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ 52 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अभी भी 2 गेंदें आना शेष है, और यदि इन 2 गेंदों के ऊपर एक बड़ा स्ट्रोक आएगा तो मैच में एक अलग मजा आएगा, एक अलग रोमांच आएगा। और संग्राम आप देख सकते हैं नए बल्लेबाज आते हुए, ये भी अच्छे बल्लेबाज है दोस्तों, एक बड़े स्तर के खिलाड़ी है। और आज प्लेटफॉर्म भी बड़ा है और खेल भी बड़ा दिखाना होगा। आने वाली 2 गेंदें शेष, स्कोर कार्ड पे 52 रन आते हुए संग्राम नए बल्लेबाज, तो गेंदबाजी की कमान यहाँ पे अक्षय गायकवाड़ काफी अच्छी तरीके से यहाँ पे संभालते हुए। तो चलिए प्लीज थोड़ा सा स्पीड अप करना है दोस्तों, विनती रहेगी आपसे तहे दिल से, कृपया करके थोड़ा सा सहकार्य दर्शाइए, सहयोग दर्शाइए, प्लीज 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 थोड़ा सा स्पीड अप कीजिए दोस्तों, निवेदन रहेगा आप सभी से। ये प्रतियोगिता हमारी है और इस प्रतियोगिता को सहयोग भी हमें ही करना है, जिसके चलते आने वाले भविष्य में और कुछ नया करने का प्रयास ये आयोजक करेंगे। आगे आगे खेलने का प्रयास, लेकिन गेंद ठीक तरह से बल्ले पे आई नहीं, लेकिन गेंद जाती हुई फाइन के क्षेत्र में, खिलाड़ी वहां पे मौजूद, खिलाड़ी यहाँ पे गलती कर बैठे, गलतियों पे गलतियां, गलतियों पे गलतियां। मराठी में कहावत है दोस्तों, चुकीला माफी नाही आणि इथं मात्र माफी भेटणार नाहीये। 4 रन आते हुए मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार, और इसी के साथ स्कोर कार्ड में इजाफा, स्कोर कार्ड जा पहुंचा है 56 के पायदान पे, अब तक 56। यहां पे देखिए दोस्तों फासा पलटा है चौथे ओवर में। 3 ओवर में महज 27 रन थे, चौथे ओवर में 19 से ज्यादा रन खर्च किए गए। और अभी देखिए दोस्तों थोड़ी सी टीम प्रेशर में आते हुए, मनोवैज्ञानिक दबाव, साइकोलॉजिकल प्रेशर यहां पे बनता हुआ फील्डिंग करने वाली टीम के ऊपर। 56 रन जिसकी हमने उम्मीद की थी दोस्तों, 40 प्लस चाहिए थे, अभी 50 प्लस हुए हैं। ये अच्छी गेंद थी, फिर एक मर्तबा मिस फील्डिंग, जहां पे सिंगल थी वहां पे 2 रन मिले। तीसरी की कोशिश की जाएगी और यहाँ पे तीसरा रन लेते हुए बल्लेबाज आउट हुए। 2 रन मिले और इसी 2 रन के साथ 58 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, और जीत का लक्ष्य रहेगा 59 रन,
59 रन रिक्वायर्ड फॉर द विन। ये आने वाला समीकरण, आने वाली 30 गेंदें और 59 रनों का लक्ष्य। आउट कौन हुआ? बल्लारी के घर में के संग्राम आउट हुआ ना? चला बेल्लारी टीम फिल्डिंग लावून घ्या। बेळगाव टीम ओपनिंग पेअर पाठवायचे। अंपायर्स मैदानावरती आहेत, 59 झालेत, 59 पाहिजेत, 58 झालेत। बॉल द्यायचा नवीन आणि जुने बॉल ठेवा, कारण की फायनलची मॅच चालू आहे, अडथळा नकोय कुठल्याही प्रकारे। जर का चेंडू हरवला गेला, चेंडू गहाळ झाला, चेंडूवरती कुठल्याही प्रकारे आक्षेप घेतला गेला तर मात्र आपल्याला जुना चेंडूच द्यायचा आहे। त्यामुळे प्लीज 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 तर चला चला सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल प्लीज मित्रांनो। 59 धावांचं लक्ष्य आहे येणाऱ्या 5 षटकांमध्ये आणि सर्वाधिक महत्वाचं सत्र आता मात्र सुरुवात होईल। बेळगाव 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 टीम राहुल कदम आणि कंपनी ओपनिंग पेअर पाठवा। कुठे? बघा जर का अंधार झाला तर तुम्हाला त्याचा फटका बसेल, हे गोष्ट लक्षात असू द्या। जर का अंधार झाला तर त्याचा फटका तुम्हालाच होईल, नाहक त्रास नकोय। या लवकर बेळगाव टीम। तो चलिए तर चला 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 स्पर्धेला मात्र करूयात पुन्हा एकदा सुरुवात। मेगा फायनलचा महाअंतिम मुकाबला आणि महाअंतिम मुकाबल्याचं सर्वाधिक महत्वाचं सत्र आता मात्र समोर येते। ऑल सेट फॉर द रन चेस। मैदानावरती पहिला चेंडू दुसऱ्या सत्रातला घेऊन येईल गोलंदाज राजदीप। स्ट्रायकर हँड वरती आपण पाहतोय की मिस्टर वंडर बॉय या पूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक यशस्वी खेळाडू राहुल कदम स्ट्रायकर हँड वरती। तर नॉन स्ट्रायकर हँड वरती आपण पाहतोय फलंदाज बॅट्समन नेम नॉन स्ट्रायकर बॅट्समन नेम
अक्षय गायकवाड. तर पहिलं षटक घेऊन येते राईट राऊंड द विकेट राहुल यांच्यासाठी पहिला चेंडू जयदीप यांचा. पहिला चेंडू यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे तैनात परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. काय फटका होता राहुल जाधव राहुल कदम काय बॅटिंग करतोय आज पूर्ण दिवसभर चर्चेचा विषय. जिथे तिथे सर्वीकडे न्यूजपेपर चॅनल टीव्ही चॅनल वरती देखील आजच विषय चाललाय राहुल कदम. काय राहुल कदम खेळतोय आज तुटून बरसतोय विरोधकांवरती संघाची गरज ओळखतोय. राहुल आणि ही राहुल कदम. नक्कीच पाहिलं तर पंजाबसाठी के एल राहुल यावर्षी आणि यावेळेस अजून एक मोठा फटका. काय बात आहे उत्तुंग घणाघाती प्रहार 6 धावांसाठी षटकार. नक्कीच त्याच्या संघातले त्याचे पाठीराखे त्याला वेगवेगळ्या टोपण नावाने ओळखतायत. कोणी म्हणते रोहित शर्मा कोणी म्हणते के एल राहुल परंतु मी एवढंच म्हणेन की हा संघाचा तारणहार आहे पाठीचा कणा आहे आणि मैदानावरती हा तारणहार पूर्णपणे तुटून बरसलाय. आपल्या एका षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या त्याने आणि त्यात 20 धावा त्याला आता वसूल करायच्या आहेत. आणि राजदीप सारख्या महत्वपूर्ण खेळाडूच्या विरुद्ध तुम्ही अशा प्रकारची फटकेबाजी करतात तर मित्रांनो तुमच्याकडे ताकद काय तुम्ही कुठल्या स्तराचे खेळाडू आहेत हे मात्र तुम्ही दाखवतात. अप्रतिम पूर्णपणे भुरळ घातली आज राहुल कदम यांनी. अरे वाह क्या बात जबरदस्त. मित्रांनो कोण थांबवणार या राहुल कदमला आणि थांबणार तो राहुल कदम कसला. काय बॅटिंग करतोय जबरदस्त बॅटिंग. आज मात्र आपल्या आयुष्यामधील क्रिकेटिंग करिअरच्या खेळीमध्ये एक अध्याय त्याने लिहायला सुरुवात केली आणि हा अध्याय अशा प्रकारे तो लिहितोय की भविष्यामध्ये ज्या वेळेला ही मॅच तो पाहणार त्या वेळेला मात्र चेहऱ्यावरती स्मित हास्य असणार. राहुल कदम ऑन फायर. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेस थोडासा वेगवान मारा केला गेलाय. एकंदरीत जर पाहिलं तर 16 धावा स्कोअर कार्ड वरती आलेल्या आहेत. शाश्वतीपूर्ण सुरुवात येणं गरजेचं होतं कारण ती 59 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ती शाश्वतीपूर्ण सुरुवात आली आहे. आता थोडासा संयम दाखवावा लागेल कारण की अजून काही गोलंदाज येणारे बाकी आहेत. परंतु राहुल बघा काय बॅटिंग करतोय जबरदस्त बॅटिंग. अजून एक चौकार स्लॉग स्वीप पूर्णपणे लोटांगण घातलंय गोलंदाजाच्या समोर आणि लोटांगण याच्यासाठी होतं की मी तुला फटकेबाजी करतोय आणि चेंडू जातोय सरळ 4 धावांसाठी चौकार. विस्फोट राहुल नावाच्या वादळाचे तडाखे आता मैदानाच्या चौफेर बसू लागलेत आणि आलेला प्रत्येक प्रेक्षक वर्ग पूर्णपणे शुभेच्छांचा वर्षाव त्याच्यावरती करतोय टाळ्याचा वर्षाव करतोय आणि अभिमानाने सांगतोय की हो हा आमच्या गावचा खेळाडू आहे. काय बॅटिंग करतोय पूर्णपणे भुरळ घातली आज आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटवरती जात खणून काढले फाईनच्या क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक अजून एक चौकार. पूर्णपणे गोलंदाजाची पीसच काढलेत की काय असं म्हणावं लागेल. ना दसरा ना दिवाळी बोनस मात्र आज देतोय राहुल कदम या गोलंदाजाला. टोटल स्कोर जर पाहिला पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त 24 रन ऑन स्कोर कार्ड आणि या पूर्ण स्पर्धेतील 47वा चौकार त्याच्या बॅटिंगमधून. तर नक्कीच काळीचरणजी इंगोळे जे या पूर्ण स्पर्धेतील अजून एक अविभाज्य घटक आहेत त्यांच्या माध्यमातून राहुल कदम याच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आले. अप्रतिम अशी दाद दिली पाहिजे मित्रांनो. दर्दी प्रेक्षक असे हवेत जे चांगल्या खेळाडूचा सन्मान करतील आणि त्याच्या पाठीवरती अशी कौतुकाची थाप देतील. नक्कीच काळीचरणजी इंगोळे साहेब तुमचं कौतुक करावं तेवढं कमी कारण की अशा प्रकारे खेळाडूंना मनोबल वाढवण्याचं काम तुम्ही जे करताय ते खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे. बघा एकीकडे राहुल तर दुसरीकडे आपण पाहतोय की अक्षय प्रयत्न करतोय. चेंडू काहीसा काळ हवेमध्ये होता संधी जरूर निर्माण झाली होती परंतु पहिल्या सत्रामध्ये ज्या चुका आपण पाहिल्या मित्रांनो झेल सुटण्याच्या त्या चुकांचा प्रवास अजून देखील चालूच आहे. दुसऱ्या सत्रामध्ये देखील त्या चुका पुन्हा चुकांवरती चुका केल्या जात आहेत. परिणामादाखल आपण पाहतो की धावफलकावरती धावसंख्येची गती ही अबाधित ठेवली जाते. 26 धावा स्कोअर कार्ड वरती समीकरण उरतंय येणारे 23 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. अक्षय
अक्षय गायकवाड अजून एक नावलौकिक असा खेळाडू या संघातला. बेळगाव संघ काय खेळलाय आज दिवसभर, पूर्णपणे विरोधकांवरती कशा प्रकारे तुटून पडलाय हे आपण पाहिलं मित्रांनो. आणि त्यांच्या आजचा दिवसातील हा 4था सामना आहे, मैदानावरती ते खेळतायत. आणि मी तर असं म्हणेन की मित्रांनो यांना डॉमिनेट करणं हे खूप अवघड आहे. परंतु चेंडू हवेमध्ये, कॅच मात्र सुटलाय आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. बघा बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी सुभान अल्लाह. एकीकडे राहुल कदम आणि दुसरीकडे अक्षय गायकवाड. अभ्यास केला होता राहुल कदमचा, परंतु पेपर आता अक्षय गायकवाडचा येतोय की काय असं म्हणावं लागेल. काय फलंदाजी चालली आहे मैदानावरती. गोलंदाज पूर्णपणे शांत आहेत, पूर्णपणे हाताळ नजरेने पाहतायत, निराश झालेत की करावं तरी काय करावं. इकडे आड तर तिकडे वीर, मध्ये आपण गोलंदाजी करावी तरी कशी करावी. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजीची कमान सांभाळत असताना गोलंदाज विनोद थोडेसे महागडे ठरलेत. क्षेत्ररक्षणाची अचूक साथ त्यांना भेटत नाहीये. परिणामादाखल आपण पाहतोय की ते देखील थोडेसे हातबल झालेत. परंतु कमबॅक करणं ही बेल्लारी संघाची ओळख. कमबॅक केला जाणार का यावेळेस? अजून एक मोठा फटका. बघा मी तर एवढंच म्हणेन की नशीब बेळगाव संघाची पहिली बॅटिंग नव्हती, नाहीतर कदाचित या रनांचा पाठला करता करता उद्याची सकाळ झाली असते. चौकार आलाय, या चौकाराच्या बरोबरीने स्कोअर कार्ड वरती अजून वेगवान गती प्राप्त झाली आहे. टोटल स्कोअर जर पाहिलं तर 34 धावा आलेल्या आहेत स्कोअर कार्ड वरती. समीकरण उरतं येणार 21 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 25 धावांची. चांगला खेळ मैदानावरती, आज स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळते. फायनलचा सामना कसा असावा मित्रांनो, तो म्हणजे असा असावा. पहिल्या सत्रामध्ये बेळगाव संघाने चुका केल्या, परंतु चुकांना सुधारवणं ही माणसाची वृत्ती आणि खेळाडू वृत्तीपणा मात्र मैदानावरती दाखवलाय, तो म्हणजे अक्षय आणि राहुल कदम यांनी. पहिल्या चुका झाल्यात, परंतु चुकांमधून उभारी घेणं ही सर बेळगाव संघाची ओळख, आणि तीच ओळख मात्र या दोन्ही फलंदाजांनी अप्रतिमरित्या दाखवली आहे. अजून एक मोठा फटका, चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. यावेळेस पुन्हा एकदा झेल सुटतोय, तिसरा झेल मैदानावरती सुटतोय. सलगचा तिसरा झेल मैदानावरती सुटतोय. 2 धावा भेटतात, तिसरीची संधी आणि तिसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते. थोडीशी बॉडी लँग्वेज आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची, थोडीशी बॅकफुटला आलेली दिसते, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चितांनी भरलेला खेळ आहे. एक बाउन्स बॅक सामन्याला कल्लाटणी देऊ शकतो. एका गोलंदाजाला ते षटक हाताळावं लागेल ज्याच्यामध्ये किमान 4 ते 5 धावा येतील, तिथून सामन्यावरती पकड निर्माण केली जाऊ शकते. आता प्रयत्न करावे लागतील आणि ती क्षमता आहे बेल्लारी संघाकडे, त्याचा वापर केला जाणार का? परंतु जोपर्यंत राहुल कदम मैदानावरती असणार तोपर्यंत हे प्रयत्न सर्व फोल ठरणार. चांगला फटका येतोय, 4 धावांसाठी चौकार. 4 धावेच्या बरोबरीने टोटल स्कोर चौकार येतोय. स्कोर होते 41. काय बॅटिंग करतायत दोन्ही बॅट्समन. संध्याकाळच्या सत्रामध्ये बघा मैदानावरती शीतल शांत सावली निर्माण झाली आहे आणि वाऱ्याचा प्रवाह जर पाहिला तर थोडासा संत झालाय. आणि अशा पांढऱ्या शुभ्र आभाळाखाली खेळत असताना या मुलामी गवतावरती बॅटिंग करण्याची मजाच वेगळी. आणि आपण पाहतोय की आता मात्र पूर्णपणे हे फलंदाज आनंद घेतात या पूर्ण स्पर्धेचा, या मॅचचा. आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये गावाला जणू काय प्रॅक्टिसलाच उतरलेत आणि नुसते दे ठोको चालू आहे मैदानावरती. तर 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. माफ करा, अजून एक बॉल बाकी आहे. 41 धावा आणि राहुल कदम स्ट्राईक वरती. दडपण, चांगला चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडू आलेला आहे आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. 41 धावफलकावरती येणारे 18 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. बघा एक षटक 2 ते 3 धावांचं आणि 1-2 मोहरे टिचावेत. सामन्याला कलाटणी इथून देखील भेटू शकते, हार मानू नका मित्रांनो. बघा तुम्हाला विजयाच्या प्रवासामध्ये जिद्दीने ठासून उभा राहणं हे खूप गरजेचं आहे. विजयाकडे जर का जायचंय तर विरोधकांचा विचार करू नका. आपली जिद्द काय आहे, आपला संघर्ष काय आहे हे मात्र विरोधकांना सांगा. आणि हेच मात्र संग्राम दाखवेल का, कारण की 18 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. इथून 2 ते 3 धावांचं षटक जर का आलं तर सामन्याला कलाटणी भेटू शकते. आणि प्रत्येकाला इथे कोण जिंकेल कोण हरेल ह्याच्याशी घेणं देणं नाहीये. सामना अप्रतिम झाला पाहिजे हीच अपेक्षा. संग्राम आलेत, रॅटम ओव्हर द विकेट. संग्राम यांचा पहिला चेंडू, हा चांगला चेंडू होता, हा वेगवान मारा होता आणि त्या धावचीची संधी जरूर निर्माण झाली होती. डायरेक्ट फेकी जरूर नॉन स्ट्रायकर एंडवरती गेली होती. धोक्याच्या गर्तेमध्ये जरूर होते परंतु सुरक्षित पोहोचलेत क्रीजमध्ये.
संग्राम, क्षमता आहे या खेळाडूकडे, प्रयत्न तो आज करेल. आज पूर्णपणे आपल्या संघासाठी कमिट राहतील ते. 2 निर्धाव चेंडू आलेत, सलगचे 2 निर्धाव चेंडू आलेत. सामन्याला थोडीशी वळण भेटते की काय असं म्हणावं लागेल मित्रांनो, दिशा बदलते की काय असं म्हणावं लागेल मित्रांनो. हे षटक निर्णायक आहे, हे षटक महत्वाचं आहे. संग्राम याच्या खांद्यांवरती थोडासा भार आहे आणि भार पेलावणं ही संग्रामची ओळख आहे. यावर स्टॅप केला गेला चेंडूला पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. बॅकअप चांगला भेटतोय, एकच धाव भेटते. 3 चेंडूंमध्ये अवघ्या एकच धावा खर्च केल्या गेल्यात. ही चांगली गोलंदाजी आहे, हा मारा चांगला आहे आणि संग्रामला अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. हे षटक खूप निर्णायक असेल या सामन्याला कलाटणी देण्यासाठी आणि संग्रामवरती जो विश्वास दर्शवला गेला त्या विश्वासाला पूर्णपणे सार्थ 3 चेंडू तर आलेत, परंतु 3 चेंडू अद्याप देखील बाकी आहेत. हा चांगला चेंडू होता, काय अप्रतिम कमबॅक केला गेला होतोय, काय गोलंदाजी चालली आहे मित्रांनो मैदानावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांवरती पूर्णपणे तुटून पडलेले फलंदाज आता बॅकफुटवरती गेलेत. सामन्याला कलाटणी हळूहळू हळूहळू भेटत चालले. हळूहळू कमान कदाचित बेल्लारी संघाच्या हातामध्ये पुन्हा एकदा येऊ लागली की काय. प्रयत्न केले जात आहेत. ऑन साइडला झेल टिपण्याचा प्रयत्न केला जात होता. क्षेत्ररक्षण आधीच तैनात केलं गेलं होतं. 5 चेंडूंमध्ये 2 धावा दिल्यात, ज्याचा आम्ही उल्लेख करत होतो मित्रांनो की या षटकामध्ये 2 ते 3 धावा आल्या तर सामन्याला कलाटणी भेटेल आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडूंमध्ये 2च धावा आल्यात. संग्राम काय गोलंदाजी करतोय. संग्राम नक्कीच आपल्या आयुष्यातील वेगळा संघर्ष दाखवतोय मैदानावरती. रॅटम ओव्हर द विकेट, लास्ट चेंडू, मोठा फटका, चेंडू हवेमध्ये. विसावेल 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. निर्णय अंपायर डिसिजन 4 रन. धन्यवाद. 4 धावेच्या बरोबरीने आता मात्र धाव फलकाला आकार भेटतोय. स्कोर जाऊन पोहोचतोय 47. येणारे 12 चेंडू, 12 धावांची आवश्यकता. सामना अद्याप देखील बरोबरीवरती आहे. कोणी जिंकला नाही, कोणी हारलं नाही. हे षटक खूप 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 महत्वाचं आहे, खूप निर्णायक आहे. या षटकामध्ये देखील तशीच गोलंदाजी करावी लागेल जशी संग्रामने केली. येणारे 12 चेंडू, 12 धावांची आवश्यकता. 12 चेंडू, 12 धावांची आवश्यकता. कोणी जिंकलं नाहीये, कोणी हारलं नाहीये. सर्वांचे प्रयत्न जोखमीचे चाललेत, परंतु जिंकणार कोण? या मराठा दावणगिरे सीझन 2 च्या विजयाची ट्रॉफी उचलणार कोण? हा येणारा वेळ सांगेल. 12 बॉल 12. बॉलर आलेत. विनोदचा पहिला चेंडू आणि भिरकावून स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. बघा मागील षटकामध्ये विनोद वरती हल्ले चढवले गेले होते. एखादा वेगळा पर्याय संघामध्ये आहे का हे पाहणं अगदी गरजेचं होतं. संघनायकाने हा डिसिजन घेतलाय, परंतु हा संघनायकाचा निर्णय पहिल्या चेंडूवरती थोडासा अंगलटी आलाय, कारण की 12 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार. सामन्याचे सूत्र आता राहुल कदम आपल्या हातामध्ये घेतोय. तर चला थोडासा वेग वाढवूया. 6 वाजलेले आहेत. खूप लांब लांबचा प्रवास करून सर्वजण आज इथे आलेत. सर्वांना योग्य वेळेमध्ये सुखरूप घरी जायचंय, त्याच्यामुळे मी विनंती करेन की प्लीज थोडासा स्पीडअप करा प्लीज. चेंडू हवेमध्ये असेल. तर बघा 5 धावा अजून देखील बाकी आहेत विजयासाठी. सर्वांच्या नजरा आतुरलेल्या, आता उत्कंठा शिगेला पोहोचले. बेल्लारी की बेळगाव. बेळगावचं पारड जड आहे, परंतु क्रिकेट अनिश्चिताने भरलेला खेळ आहे. काय घडेल, काय बिघडेल. येणारे 10 चेंडू, 5 धावांची आवश्यकता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओपनिंगला आलेली जोडी धावांना चेस करत असताना आतापर्यंत तुटली नाहीये. हा एक पराक्रमच मानावा लागेल, हा एक विक्रम मानावा लागेल आतापर्यंतच्या या सर्व स्पर्धांमध्ये. कारण की एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना ओपनिंगला आलेली जोडी राहुल आणि अक्षय काय खेळ दाखवतात. अद्याप देखील ही जोडीला भेदणं हे कुठल्याही संघाला जमलेलं नाहीये. प्लीज चला थोडासा स्पीडअप करा. रॅटम ओव्हर द विकेट. विनोद चांगला चेंडू होता, चांगला भन्नाट मारा केला जातोय. या मेरिट वरती गोलंदाजी करणं अपेक्षित होतं. पहिला चेंडू थोडासा चुकला आणि परिणामादाखल आपण पाहतोय की सामन्याला कलाटणी.
राहुल कदम साठी कुणाला पितांबर गोरे तर नक्कीच राहुल कदम यांच्यासाठी अजून एक पारितोषिक आले 1000 रुपयाचं. पितांबरजी गोरे यांच्याकडून मात्र हे 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शेट बेळगाव 2100 रुपये. पोपट शेठ बेळगाव यांच्याकडून 2100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे राहुल कदम यांच्यासाठी. तर 2100, 1100 आणि 500 मी म्हणेन 3500 रुपयाची कमाई झालेली आहे इथे राहुल कदम याची. आज दिवस भरून काढलाय. सुट्टीचा दिवस होता परंतु क्रिकेट खेळत मात्र आज दिवस भरून काढला असं म्हणावं लागेल. खूप चांगला खेळ मैदानावरती झाला. हसी खेळाच्या वातावरणामध्ये या स्पर्धेचा खूप आनंद घेतला मित्रांनो. खूप मजा आली. खूप चांगलं प्रेम तुम्ही सर्वांनी दर्शवलं. एक जुटी काय असते हे मात्र तुम्ही सर्वांनी दाखवले. याबद्दल नक्कीच मी तुमचा आभार व्यक्त करेन. आणि सामन्याच्या अंतिम टप्प्याकडे आपण जातोय. स्पर्धेच्या अंतिम टप्प्याकडे जातोय आणि जाता जाता मात्र तुम्हाला मी एवढंच म्हणेन की खूप चांगला प्रयत्न केलाय मित्रांनो. परंतु येणाऱ्या भविष्यामध्ये याहून अधिक चांगलं तुम्ही करणार ही शाश्वती तुमच्याकडून मी व्यक्त करतो आणि तुमचा मी आभार व्यक्त करतो तुम्ही मला या संधी दिल्याबद्दल. आणि हा येतोय विजयी विजयी षटकार. तर बेळगाव संघ ठरतोय सीझन 2 मराठा दावणगिरी प्रीमियर लीगचा विजयाचा मानकरी. हार्दिक 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 अभिनंदन विजयी संघाचं.